वळूयात राजकीय आखाड्याकडे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होते। दिल्लीमध्ये काँग्रेस, भाजप आणि आपमध्ये चुरशीची लढाई आहे। आज सर्व 70 जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालेल। दिल्लीमध्ये सत्तांतर होणार की सत्ता टिकवण्यात आप पक्षाला यश येणार याचा निर्णय मतदार राजा आता आज मतदान करून घेणार आहे। दिल्लीतील 1,56,14,000 मतदार भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण 699 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। 70 जागांसाठी 699 उमेदवार उभे आहेत। ज्यात पुन्हा एकदा केजरीवाल सरकार हे यशस्वी होतं का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरी सध्या केजरीवाल हे स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान नसले तरी सुद्धा आपण ही थेट दृश्यही काही बघू शकतो की आज हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आप, काँग्रेस आणि भाजपसाठी। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, खास करून आपसाठी सुद्धा, काय अधिक माहिती? बिलकुल, आम आदमी पार्टीसाठी चौथी निवडणूक आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे। कारण यापूर्वी 3 वेळा सत्तेमध्ये आलेले आहेत दिल्लीच्या, आता ही चौथी वेळ आहे। त्यामुळं मतदार राजा जो आहे तो कौल आम आदमी पक्षाच्या बाजूने देतोय का भाजपच्या बाजूने देतोय हे पाहावं लागणार आहे। परंतु यामध्ये एक गोष्ट दिसून येते की काँग्रेस ही स्पर्धेमध्ये दिसून येत नाहीये। ही जी स्पर्धा आहे यावेळेस दिल्ली विधानसभेमध्ये ती आप विरुद्ध भाजप अशी ही स्पर्धा दिसून येते। काँग्रेसचं अस्तित्व जे आहे ते कमी दिसतंय। कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आम आदमी पक्षाच्या अगोदर काँग्रेसच दिल्लीमध्ये सरकार होतं, शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या आणि असं असताना सुद्धा आपकडे नंतर दिल्ली झुकली होती। 3 वेळेस आपला मॅन्डेट दिलं आणि त्यानंतर आता ही चौथी वेळ आहे। ही निवडणूक जी आहे ती आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या विरोधामध्ये आहे आणि आम आदमी पक्षातल्या अनेक महत्वाचे नेते त्यामध्ये अरविंद केजरीवाल आहेत की जे नवी दिल्लीमधून उभे आहेत। त्याचबरोबर कालकाजी मधून अतिशा मर्लेना आहेत की ज्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि अवध ओझा आहेत की जे पटपडगंज म्हणून आहेत। त्याचबरोबर मनीष सिसोदिया आहेत। हे 4-5 जे आहेत ते मुख्य चेहरे असणार आहेत आणि त्याचबरोबर इतर छोटे छोटे पक्ष सुद्धा उपस्थित आहेत। रमेश बिदुडे जे ते अतिशय मर्लेना यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत भाजपचे, तर प्रवेश वर्मा जे आहेत ते आक्रमक आणि हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात, ते निवडणूक लढवत आहेत केजरीवाल यांच्या विरोधामध्ये। आणि तिथेच संदीप दीक्षित जे की शीला दीक्षित यांचे सुपुत्र आहेत ते निवडणूक लढवत आहेत याच केजरीवाल यांच्या विरोधामध्ये। त्याच्यामुळे इथे 3 मोठे नेते आहेत, अरविंद केजरीवाल, प्रवेश वर्मा आणि त्याचबरोबर काँग्रेसचे संदीप दीक्षित। त्यामुळे या तिघांमध्ये ही महत्वाची लढाई असणार आहे। दिल्लीमध्ये आज पूर्ण एकीकडे संसदेचं अधिवेशन चालू आहे तर दुसरीकडे ही निवडणूक पार पडते आणि त्याच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा प्रयागराजमध्ये असणार आहेत। आजचं कुंभस्नान करण्यासाठी तिथे असणार आहेत, पूजा आणि अर्चना केली जाणार आहे। त्यामुळे दुपारपर्यंत मोदी तिथे असणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच दिल्लीला जे आहे ते छावणीचं रूप जे प्राप्त झालेलं आहे। अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहेत, मतदान केंद्र जे आहेत तिथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ल्युटन दिल्ली जिथे पार्लमेंट सुरू आहे, सर्व महत्वाचे ऑफिसेस असतात आणि जिथे सर्व सेलिब्रिटी येऊन आणि मोठे नेते जे आहेत ते मतदान करतात, ते नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ आहे की जिथे अरविंद केजरीवाल यांची लढाई आहे। त्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यापासून सर्व महत्वाचे नेते जे आहेत ते याच ठिकाणी मतदान करणार आहेत। त्यामुळे मतदानासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने जाहीर तयारी केल्याचे दिसून येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मात्र प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच।